घरीच बसता का? नाही, तुम्ही बाहेर जाता, शाळेला जाता, ट्युशनला जाता, क्लासला जाता, एक्स्ट्रा तुमचे काय हॉबी क्लास असतील, ऍक्टिव्हिटी असतील, तिकडे तुम्ही जात असता, दुकानला जाता, बरोबर, किंवा पाहुण्यांच्याकडे राहायला जाता. आणि तुमच्या घरी सुद्धा तुमच्या घरातले जे पुरुष आहेत, वडील किंवा तुमचा भाऊ, आजोबा, चुलत भाऊ, हे पुरुष सोडून इतर पुरुष मंडळी येत असतात की नाही घरी? कोण येत असतं सांगा? उदाहरण द्या मला. आपली घरातली पुरुष सोडून अजून कोण कोण येत असतं घरात? दूधवाला येत असतो, लॉन्ड्रीवाला येत असतो, पेपरवाला येत असतो, किंवा तुमच्या नातेवाईकामधलं कोणी नातेवाईक, मुलं तुमच्या वयाची, तुमच्यापेक्षा मोठी किंवा पुरुष मंडळी येत असतात की नाही? मग अशा वेळी तुम्हाला गुड टच बॅड टच ही संकल्पना, चांगला आणि वाईट स्पर्श, हे समजणं महत्वाचं आहे. आता बदलापूरची जी घटना झाली त्यामध्ये मुली अगदी छोट्या होत्या. तुम्ही तर ठीक आहे तशा मोठ्या आहे, 3-4 वर्षाच्या बहुतेक त्या मुली होत्या, आणि त्यांच्याबरोबर जे कृत्य झाले खरोखर त्या कृत्याचा निषेध आहे. आणि खरोखर ही आपल्या भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना आहे. इतक्या लहान मुली, तर आपण या लहान मुली तर खूप त्यांना माया आपण द्यावं, त्यांना प्रेम करावं, अशा ह्या लहान मुली असतात, अजून डेव्हलप झालेल्या नसतात. तर त्यामुळे आपण गुड टच आणि बॅड टच ही संकल्पना व्यवस्थित समजावून घेऊया. एक कोणीतरी खाली या, एक मुलगी कोणीतरी खाली या, समोर तुम्हाला सांगते आधी. आता बघा, तुमच्याशी कोणी शेक हँड करते, हस्तांदोलन करते, कुणी कुठलाही पुरुष असू दे, याच्यात काही गैर नाहीये, ठीक आहे. कुणीतरी तुम्हाला मायेनं शाबासकी देते, मायेनं हात फिरवते, पाठ थोपडते, हे ह्याच्यात काय नाही आहे, हा चांगला स्पर्श आहे. वाईट स्पर्श कुठला कुठला आहे बघा? लिप्स, ओठ, गळा, छाती, पोट, पोटाच्या खालचा हा सगळा भाग, मांड्या, मांड्यांच्या मध्ये, आणि पाठीमाग आपलं सीट, सीट हे इथं जर कोणी स्पर्श करत असेल, हे बॅड टच आहे. मुलींना, लहान मुलींना हे कळत नसतं. म्हणजे हसण्याचा विषय नाहीये हा, लहान मुलींना कळत नसतं, त्याच्यातूनच ह्या अशा घटना व्हायला लागल्यात. इथं जर कोणी स्पर्श करत असेल तर हा वाईट स्पर्श आहे, बॅड टच आहे. कुणीही पुरुष मंडळीच असं नाही, तुमची मोठी एखादी मैत्रीण, मोठी स्त्री जरी असू दे तरी तो स्पर्श वाईटच आहे मॅडम. मुलींनी जरी इथं ह्या ठिकाणी तुम्हाला स्पर्श करायचा प्रयत्न केला, लक्षात आलं का? कुठले कुठले सांगा, सांगा. मांड्यांच्या मध्ये आणि सीटला पाठीमध्ये बम जे असते, तिथे जर कोणी स्पर्श करत असेल तर तो वाईट स्पर्श आहे. अशा वेळी तुम्ही काय करायचं? आपल्याला हे समजलं पाहिजे. अशा वेळी तुम्ही गप्प बसायचं नाही, लाजून. काय करायचंय मग? त्यावेळी तुम्ही शाऊट, ओरडायचंय जोरात. नो, नाही, इथं स्पर्श करायचं नाही, जोरात ओरडायचंय. म्हणजे तुमचा आवाज बाहेर जायला पाहिजे. कुठेही तुम्ही अडकला असाल, वॉशरूम मध्ये असाल किंवा कुठल्याही एका अपार्टमेंट मध्ये, कुठेही ओरडायचं जोरात, जेणेकरून तुमचा आवाज बाहेर जायला पाहिजे. दुसरं तुम्ही काय करू शकताय? तुम्ही चावू शकताय, बरोबर. तुमची ताकद तर एवढी नाहीये की एखाद्या पुरुषाला तुम्ही अपोज कराल किंवा त्याला माराल किंवा ढकलाल. होता वेळी तेवढं पुश करायचं, ढकलायचंय. आणि जर ते नाही तुम्ही करू शकला तर सरळ चावायचंय. आपले दात जे असतात ते तीव्र असतात, चावायचंय आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिथं तुम्ही अडकला असाल तिथून रन अवे, पळायचंय. काय काय करायचंय सांगा? आणि नो, नकार द्यायचा अशा गोष्टीला. म्हणजे हे वाईट चाललंय हे तुम्हाला कळलंय, हे समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, असं जर कोणी काय करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव घरी येऊन तुम्ही सांगायचंय. घरी तुमची आई असेल, मोठी बहीण असेल, शाळेत तसं कुणी करत असेल टीचर्सना तुम्ही इन्फॉर्म करायचं आहे. ट्युशन मध्ये, क्लासमध्ये कुणी करत असेल तिथल्या टीचरना तुम्ही सांगायचं आहे.
काहीही करून या अशा गोष्टींना तुम्ही विरोध करायचा आहे, प्रतिकार करायचा आहे. ओके.